काय खूप चाललंय. किती वेळा सांगितलंय का माणूस बाहेर नंतर प्रश्न करायचे नाही. अहो पण माझं ऐका ना. सांगितलं नाही एकदा, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारायचे नाही मला म्हणून. कमड डोकं खायचं नाही आपलं. हा, वर्गणी गोळा करायचा चालू शिवजी आणि लक्ष रिकामी बडबड करायची नाही आणि बाहेर जाताना मला टोकायचं तर अजिबात नाही. शांतपणा करायचा नाही मला सगळं रिकामा. नको ना मार तिला का मारतो सगळ्या माहिती तिला मार नको. ए म्हातारे वय बाजूला तू कधी कधी यायचं नाही आपल्याला. आणि जर पुन्हा असं केलं ना तर पायाखाली लागता येईल तुला. लक्षात राहू दे. चाललो मी परत, टोकू नको मला. ओ आता काय अहो माझं एक मिनिट ऐकून तर घ्या ना तुम्ही. आता काय तुझं अहो शिवच्या क्लास मधून फोन आला होता. तिला 2-3 मुलांनी काय मारलं. अरे कोणाची हिंमत झाली मायापुरीला हात लावायची. किशोर किळे नाव म्हणता आपले. मायापुरीला हात लावला त्याचे नाही तंगडे तोडून घरात घातले ना त्याची तर आपलं नाव किशोर किळे नाही. हा पाहत राही तू आता. बरं झालं सांगितलं तो आम्हाला. एकाचे तंगडे तोडून येतो. थांब मी आता. अहो थांबा ना. अहो तुमच्या पोरीला जर एवढं मारलं त्या मुलांनी तरी तुम्हाला एवढं वाईट वाटलं. मग मी पण कोणाची तरी मुलगीच आहे ना. माझ्या आई वडिलांना कसं वाटत असं जेव्हा तुम्ही मला मारता तेव्हा. तर तुम्ही एवढं मारता मला पण त्यांच्या मनाला काय वाटत असं जेव्हा तुम्ही मला मारता. तर तुम्ही तर म्हणता मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. वर्गणी गोळा करायला चाललो. छत्रपती शिवाजी महाराज कधी एका स्त्रीचा अपमान सुद्धा होऊन देत नव्हते. त्यांच्या आईचं ते एक शब्द सुद्धा खाली पडून देत नव्हते. त्यांच्या आईच्या ते आज्ञेत होते. तुम्ही आपल्या आईला धक्का मारून चालले. आईला पण मारता मला पण मारता आणि ते प्रत्येक स्त्रीचा आदर करायचे. आणि का तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा समजत्या. त्यांच्यासारखा गंध लावला, त्यांच्यासारखी दाढी वाढवली म्हणजे कोण छत्रपती शिवाजी महाराज होतं का? छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर नाही डोक्यात आणलं पाहिजे. ही आताच्या काळाची गरज आहे. आणि का तुम्ही वर्गणी गोळा करायला चालले का? खुशाल जा. पण एखादा गरीब असाल ना तर त्याला समजून घ्या. कारण ही रयत छत्रपती शिवाजी महाराजांची. या रयतेला दुखवणारा मावळा महाराजांना नकोय. सई खरंच माझे डोळे उघडलेस तू. आता पुन्हा माझ्या हातून अशी चूक कधीच होणार नाही आणि मी ती होऊ पण देणार नाही. म्हणून तेच सांगते मी तुम्हाला का महाराजांना डोक्यावर नाही डोक्यात घेतलं पाहिजे. आणि आपल्या मुलीला कोणीच काही केलेलं नाही. तुम्हाला समज यावी म्हणून सांगत होती की आपल्या मुलीला असं झालं. माफी असावी राणी साहेब. इथून पुढे आम्ही आमच्या आईसाहेबांचा आणि तुमचा आणि सर्व स्त्रियांचा मान ठेवू असा शब्द देतो तुम्हाला. आणि खरंच मनापासून